आणि त्यांच्या दुःखात आम्ही देखील सहभागी आहोत. धनजी माची यांचे आज मोठे बंधू यांचं आज निधन झाले, त्यांना देखील भावपूर्ण श्रद्धांजली. त्यानंतर सागर वैती घोडबंदर, आणि मला वाटतं सागर वैती यांचं सागर वैती यांच्या आई त्यांच्या मातोश्रींचं आज निधन झालेलं आहे. तर 3-4 दिवस झाले त्यांच्या दुःखात आम्ही देखील सहभागी आहोत आणि त्यांना देखील भावपूर्ण श्रद्धांजली. चांगला चेंडू आहे डाऊन द ऑफ स्टंप, इथे खूप चांगला चेंडू टाकला गेला आहे. लक्षात ठेवा, आज या ठिकाणी जे काही प्रेक्षक आले आहेत, जे काही खेळाडू आलेत, आज रविवारचा दिवस आणि रविवारच्या दिवशी नक्कीच नॉनव्हेज तर तुम्हाला जेवणामध्ये आहेच, प्लस जर तुम्हाला स्वखर्चानं काही विकत घ्यायचं असेल, म्हणजेच अंडा बॉईल म्हणा, चिकन फ्राय म्हणा किंवा इतर काही गोष्टी विकत घ्यायच्या, तर आमच्या राईट साईडला आमच्या उजव्या बाजूला बरोबर एक स्टॉल आहे, निलखंड भोईर यांचा एक स्टॉल आहे. त्या स्टॉलवर तुम्ही जाऊन त्या काही गोष्टी तुम्ही घेऊ शकता. सर्व प्रकारच्या गोष्टी त्यांच्या स्टॉलमध्ये तुम्हाला उपलब्ध आहेत. मनीष पाटील यांचं देखील स्वागत आहे. दुसरा चेंडू चांगल्या तऱ्हेने खेळून करतात किशोर पाटील, एक टेनिस जगतातील लेजंड खेळाडू, एक मोठं नाव आहे आणि एक संघामध्ये गेले कित्येक वर्षापासून तो खेळतो. 10-53 पहिला चेंडू पडला होता. दोन्ही संघांनी नोंद घ्या. मुर्दा मास्टर्स जबरदस्त कार्पेट ड्राईव्ह खेळतोय कैलास. मागायचा किती धावांचा फटका, कुमार चेंडू थोडी मिसफील्ड, मात्र या फटक्यावरती या चेंडूवरती 2 धावा. आणखीन एक लिजंड खेळाडू कमलाकरजी भोईर साहेब देखील त्यांचं देखील स्वागत आहे. दीपक म्हात्रे साहेब देखील यांचं देखील लेजंड खेळाडू आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे. आणि नक्कीच आणखीन एक ज्येष्ठ खेळाडू दिलीप म्हात्रे देखील आलेले आपल्या संघाच्या बरोबर आलेले आहेत, त्यांचं देखील आपल्या मीरा भाईंदर आणि मुर्दा गावामध्ये स्वागत आहे. धन्यवाद. आपलं प्रेम कायम असू दे आपल्या संघाच्या मागे. सुरेख फटका, सुरेख झेलण्याचा प्रयत्न होता, रत्नाकर थोडी चूक करते. एक धाव झालेले पूर्ण, 2 धाव पूर्ण झालेले आहेत. बघायचं आहे ते सचिन चेंडू उचलेपर्यंत. तिसरी धाव देखील पूर्ण. बघा काय जोडी आहे, ही खिलाडी जोडी आहे, जयवीर जोडी आहे, किशोर आणि कैलास. ही जी जोडी आहे ना, 50+ सामना खेळते, 40+ सामना खेळते, गावकी प्रीमियर लीग खेळते, एकसर गावकप खेळते, पावसाळी स्पर्धा खेळते. ही जोडी आहे ना, सुंदर जोडी आहे. सुरेख फटका, लाला माथे चेंडू आडतात. एकच धाव समाधान. फेकी अगदी गोलंदाजी भरून केली होती. धाव संख्या 8. दुसरा सामना बघतो आपण, एकसर ए वर्सेस मुर्दा मास्टर, जय धारे मुर्दा मास्टर. तिसरा सामना भाईंदर वर्सेस ओम ब्रह्मदेव घोडदेव. चेंडू हवेमध्ये, बघायचं चेंडू खाली रत्नगरात आणि तो सोडणार नाहीये. मागे चूक घडली होती, मात्र दुसऱ्यांदा चूक घडणार नाहीये. नक्कीच कैलास बाद झाल्यानंतर धाव संख्या झालेली ती 8, गडी बाद 1. दुसरा सामना बघतोय आपण, एकसर ए वर्सेस मुर्दा मास्टर, जय धारे मुर्दा मास्टर आयोजक संघ, प्रायोजित संघ आहे, त्यांच्या वतीने चांगली स्पर्धा, सुंदर ट्रॉफ्या बघतो आपण. आणि नक्कीच कालचा दिवस आर के मोरवा संघ अंतिम सामन्यात पोहोचलेला आहे आणि त्यांच्याबरोबर देखील चांगली मॅच पेनकरपाडा संघाची झाली होती. चांगला प्रयत्न होता पेनकरपाडा संघाचा, थोडे कमी पडला पेनकरपाडा संघ आणि या स्पर्धेतून सेमीफायनलमध्ये तो पराभूत झाला.
धनेश येतोय नंबर 2चा गोलंदाज आणि त्याच्या अगेन्स्ट बॅटर आहे किशोर पाटील. टायमर सुरू आहे, प्लीज लक्ष द्या मुर्दा संघ. आपण जरी आयोजक असलो मात्र हा नियम तुम्हाला देखील आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, एकदा कंप्लीट झालेले आहेत. मात्र 1+1 एक धाव धावून काढली. वाईटचा इशारा पंचांमार्फत येतोय. मात्र 2 धावांचा बोनस एकसर संघाला मिळतोय, एकसर ए संघाला मिळतोय. मगाशीच 51 धावा केल्या होत्या उमेदमान संघाने, मात्र 51 धावा बनवू शकला नाही घोडबंदर संघ. हा बलाढ्य संघ होता, मात्र चांगली गोलंदाजी केली, योग्य टप्पा दिशा ठेवली उमेदमान संघाने आणि या स्पर्धेतून उमेदमान संघ जिंकला. पहिला सामना जिंकला होता उमेदमान संघ. नक्कीच त्यांच्याकडे स्पर्धा आहे. सातत्याने 3 वर्ष, मागच्या 4 वर्ष अगोदर मागे जर गेलो आपण तर 3 वर्ष सातत्याने 3 वर्ष अधिराज्य गाजवलेला संघ म्हणजे उमेदमान संघ या स्पर्धेमध्ये. कुमार येतोय, नारायण गार्डनचे मालक, एकसर गावामध्ये आहे आणि एकसर संघातील एक अष्टपैलू खेळाडू. सुरेख चेंडू, अप्रतिम फटका, जास्त धाव मिळणार नाही, एकच धाव मिळेल. धाव संख्या 11. धाव संख्या 11 आणि घड्याळामध्ये अगदी 11 वाजले आहेत बघा. वेळेचं बंधन सर्वांना असेल, आज मेगा फायनल दिवस आहे, वेळेचं बंधन सर्वांना असेल, लक्षात घ्या. चेंडू हवेमध्ये आहे, कुंदन थोडे कमी पडले, एकच धाव मिळेल. एक एक धावा चालणार नाही, एकसरी मोठे फटके खेळायला लागतील. मात्र हवेच्या अगेन्स्ट आपल्याला फटकेबाजी करायचे. मुकेशने जबरदस्त बॅटिंग केली, तसेच आपल्याला बॅटिंग करावी लागेल. वोटिंग देखील सुरू आहे. म्हटलं कुठला संघ किती टक्के आहे किती नाही आहे, मात्र हाफ इनिंग झाल्यानंतर तुम्हाला समजेलच. हवेमध्ये चेंडू आहे, कुमार चेंडू खाली आहेत, करणार नाही कुठली चूक आणि सुंदर पकडतो जेल संपतो. कुमार मात्र यांचा खेळ. मुंबई महापालिकेतले वरिष्ठ अधिकारी मनीष पाटील देखील आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे. आणि त्याचबरोबर आपल्या आग्रिकोली सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष केसरीनाथजी भुईर उपस्थित आहेत आणि कैलासजी मात्रे सहसचिव आहेत आणि आपल्या मंडळाचे सीए आहेत असं म्हटलं हरकत नाही आहे. कुमार बाद झाल्यानंतर नवीन बॅटर देवेंद्र, लेफ्टीला देखील चांगली संधी, हवेचा देखील सपोर्ट, हवा देखील वाढली बघा. जसा देवेंद्र आतमध्ये गेला तशी हवा देखील वाढली. चांगला सपोर्ट देखील लेफ्टी बॅटरला. मुर्दा मास्टर 9 मिनिटं संपन्न झालेले आहे. लक्षात घ्या 20 मिनिटांमध्ये तुमचे 4-6 ओव्हर झाल्या पाहिजे. चांगला चेंडू, नक्कीच हा चेंडू डॉट येतोय. थोडे बीट झाले. कुंदन एस्टीनच्या मागे एसटी रक्षक, डॉट चेंडू येतोय. मात्र चांगली संधी आहे लेफ्टीला, हवा देखील सुटलेली आहे. ओम ब्रह्मदेव मैदान मुर्दाखाडी हे सुंदर मैदान आहे आणि नक्कीच चांगल्या मैदानाची डागडूग भराव देखील केलेला आहे मैदानामध्ये आणि सुंदर मैदान उपलब्ध आहे मुर्दा गावाला केलेला आहे.
देवेंद्र. सुंदर फटका, मात्र फटका फसतोय आणि अगदी गुरु यांच्या हातामध्ये स्वतीश सोडणार नाहीये. आणखीन एक गडी बाद. टिपतोय स्वातिश भोईर उर्फ गुरु. बॅटवर लागल्यानंतर असं वाटलं होतं आज चेंडू जाईल की बाहेर का, मात्र जबरदस्त झेल टिपला. अगदी सीमारेषा लगत उभा राहिला आणि जबरदस्त झेल टिपला. मोठा खेळाडू बाद झाला. हवा देखील भरपूर होती. आता हवेच्या अगेन्स्ट आपल्याला बॅटिंग करायचे रायटी बॅटरला. भावेश परशुराम पाटील हे कन्स्ट्रक्शनचे मालक आणि राईगावचे एक समाजसेवक दानशूर व्यक्तिमत्व यांचं देखील स्वागत आहे. नितीन. सुरेख फटका, कार्पेटर आहे नक्कीच. चेंडू उचले पण थोडीशी मिसफिट होताना दिसते. नयन आहेत आणि चांगली फेकी नयनच्या माध्यमातून बघायला मिळते. मात्र या चेंडूवरती 2 धावा. धाव संख्या झाली 14. गडी बाद एकसर ए संघ 3. दुसरा सामना बघतो आपण आजच्या दिवसामधील मुर्दा मास्टर्स वर्सेस एकसर ए. दुसरा सामना सुरू आहे. पहिला सामना झाला होता उमेनमान वर्सेस घोडबंदर. मात्र उमेनमान संघ पराभूत झाला. आपला माफ करा, घोडबंदर संघ पराभूत झाला आणि उमेनमान संघाने चांगली कामगिरी केली. 51 धावा केल्या होत्या, मात्र 51 धावा करू शकल्या नाही. चांगली गोलंदाजी केली. आतापर्यंत 2 ओव्हरमध्ये धावसंख्या एकसर ए संघाची 14 आणि 14 धावा करत असताना 3 गडी बाद झालेले आहेत. आणि तिसरा गोलंदाज कुणाल भोईर. सुरेख अप्रतिम चेंडू पडल्यानंतर थोडा आतमध्ये चेंडू थोडा आतमध्ये जातोय आणि नक्कीच थोडे बीट झाले बॅटर किशोर पाटील. चेंडू हवेमध्ये अगदी समोर आमच्या येतो चेंडू आणि लाला माचीच प्रयत्नामध्ये होतेच. पुन्हा एकदा गुरु चांगले बॅकअप करतात आणि चेंडू अडवतात आणि या चेंडूवरती चांगला प्रयत्न झेल घेण्याचा होता, मात्र झेल थोडे कमी पडतात. 1 पाऊल कमी पडला लाला माची आणि या चेंडूवरती या फटक्यावरती आलेल्या त्या एकसर ए संघाला 2 धावा. प्रयत्न सुरू आहेत. षटकार मारण्याचे प्रयत्न सुरू आहेत, चौकार मारण्याचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र हवेच्या अपोजिट आपल्याला बॅटिंग करायची आहेत. हवा देखील चेंडू अडवतोय. सुंदर चेंडू, अप्रतिम चेंडू, डॉट चेंडू होतोय. डॉट चेंडूची गरज आहे मुर्दा संघाला आणि धावांची गरज आहे एकसर ए संघाला. चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली लाला माची आहेत आणि तो सोडणार नाही. पकडतो झेल आणि संपतोय किशोर पाटील यांचा खेळ. गाणी आहेत ही जरी 70-80 सालामधली गाणी आहेत, मात्र अगोदर आपल्या गावात हल्दी असली ना तर ही गाणी लागायची, मात्र ही गाणी आपल्याला कमी ऐकायला मिळतात. हवेच्या अगेन्स्ट बॅटिंग करायचे किशोर पाटील, मात्र हा चेंडू हवेच्या कारणास्तव चेंडू थोडा आतमध्ये आला. विकी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. एकसर संघ धावा देखील बनवतो, विकेट देखील पडत आहेत, मात्र इथे
आता मोठ्या फटक्यांची गरज आहे एक्सरे संघाला. चांगली गोलंदाजी सुरू आहे कुणाल यांची. विक्की चांगला फटका खेळतोय. लाला पुन्हा चेंडू उचलेपर्यंत एकच धाव मिळेल आणि स्ट्रायगरला थ्रो केला बघा, जबरदस्त थ्रो केला. चांगला एफर्ट लावतात आपल्या संघासाठी. आपल्या मात्र हा सामना आपल्याला जिंकायचा आहे. मात्र किती धावेवर थांबतोय एकसर हे संघ अंतिम चेंडूवर तुम्हाला समजेलच. सुरेख फटका, चेंडू आडला सर्कलच्या अगदी अगदी आत्मचेंडू. रत्नाकर तिथे आहेत आणि नक्कीच चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून. मग एक सुंदर झेल टिपला होता. धाव संख्या 18. आतापर्यंत एकसर ए संघ 18 चेंडूमध्ये 18 धाव बनवतोय आणि ते 18 धाव करत असताना 4 गडी बाद झालेले आहेत. टायमर सुरू आहे, लक्षात घ्या. मुर्दा मास्टर्स मनोज पाटील रायगावतील पाठीराखे आहेत, माजी खेळाडू आहेत आणि समाजसेवक आणि दानशूर व्यक्तिमत्व. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे रायगावतील. 18 चेंडू 18 धावा बनवल्या आहेत. 4 गडी बाद. एकसर ए वर्सेस जयधारे मुर्दा मास्टर्स. पाणी घेऊन जा. गावदेवी एकसर ए हा सामना सुरू आहे. दुसरा सामना बघतो आपण. तो आम्ही नक्कीच उर्वरित 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. मैदानाच्या आतमध्ये पाणी पोचला, काहीसा कानमंत्र देखील पोचला. मात्र ह्या 12 चेंडूमध्ये आपल्याला कमीत कमी 20 धावा बनवाव्या लागतील. बॅटर नितीन आणि विक्कीला कराव्या लागतील 20 धावा येणाऱ्या 12 चेंडूमध्ये. कुंदन हा गोलंदाज देतोय. नंबर 4चा गोलंदाज कुंदन. चेंडू पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आला, चेंडू लेफ्ट केला, सोडून दिला. हा चेंडू येतो डॉट. काहीसा अंदाज घेता आला नाही आहे नितीनला. चांगला फटका खेळतोय. चेंडू ऑन साईडला. नयन मात्र चेंडू अडवतात. मात्र चांगली फिल्डिंग नयनांची आणि चांगली फेकी. जबरदस्त कामगिरी नयन मात्र यांच्या माध्यमातून बघायला मिळाली. धाव संख्या 20. चांगली फिल्डिंग, चांगली फेकी. लक्षात घ्या मुर्दा 3 मिनिटं बाकी आहेत. फुलटच चेंडू होता. नक्कीच आज चांगला फटका जरी असला मात्र काही धावा देऊन जाईल. चांगली फिल्डिंग, चांगली फेकी. मात्र कमी पडतात नितीन. पुन्हा एकदा नयन म्हात्रे, राम मंदिर मुर्दा ट्रस्टचे अध्यक्ष, यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील स्वागत आहे. धन्यवाद दिजय. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये राकेश हरिराम पाटील. मात्र या राकेशने मागच्या गेल्या वर्षी 3 षटकार मारले होते, देखील विसरता कामा नाही. मात्र जबरदस्त बॅटिंग केली होती. मात्र 3 चेंडू शिल्लक आहेत. मात्र स्ट्राईकवरती नवीन बॅटर राकेश हरिराम पाटील. मात्र 3 चेंडूमध्ये कमीत कमी 1 ते 2 षटकार मारावे लागतील. चांगली धावसंख्या उभारावी लागेल. आतापर्यंत एकसर ए संघाने फक्त आणि फक्त 21 धाव बनवले. चांगली गोलंदाजी नयन मात्रे, धनेश, कुणाल आणि कुंदन करतोय. नक्की सतीश देखील चांगला गोलंदाज आहे. ऑप्शन देखील आहे. शेवटचा गोलंदाज नक्कीच लाला असेल, लाला माची. सचिन देखील आहे, कुमार देखील आहे. सुरेख चेंडू, सुरेख फटका. मात्र किती धावांचा फटका असेल. पुन्हा एकदा कुमार चेंडू उचलतात, बघायचं किती. मात्र कॉलबॅक करतोय. थांब म्हणून विकी त्याला थांबवतोय. धाव संख्या 22. हवेच्या अगेन्स्ट आपल्याला बॅटिंग करायची. हवा देखील वेग वाढला हवेचा.
ताशी 100च्या पलीकडे हवा वेगाने वाहते, मग त्याच्या अगेन्स्ट आपल्याला बॅटिंग करायची आहे. सिंगल डबल जास्त भर सुरू आहे. लो फुलटॉस चेंडू होता, मात्र जास्त धाव मिळणार नाही आहे. चेंडू सापडत नाही आहे गोलंदाजाला. चांगली फेकी करण्याचं काम यष्टीरक्षकाने केलं होतं. लेगबायच्या रूपाने धाव आलेली आहे. थोडे कमी पडले होते, मात्र चेंडू सापडत नाही आहे गोलंदाजाला. कुंदन आहे ना, शेवटचा चेंडू बाकी आहे. अजून भरपूर चेंडू शिल्लक आहेत, मात्र फटकेबाजी करावी लागेल गावदेव एकसरे संघाला. ब्रेक चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आला. पुन्हा एकदा कुमार आहेत आणि चांगली फिल्डिंग, चांगली फेकी कुमारांच्या माध्यमातून. थोडे कमी पडतात, मात्र हे बघायचं ते, आणि याचा फायदा एकसरे संघाला नाही होत. मात्र थोडे कमी पडले. राकेश आणि अगदी एस्टरवर लाला माची मारतो यष्टीरक्षक, आणि अशा रीतीने आणखीन एक गडी बाद होतो. राकेशला परतावं लागेल. एकसर ए संघाचा खेळाडू बाद होतोय. धन्यवाद. 6 गडी बाद झालेले आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुनील. सहा गडी बाद झालेत नक्कीच. मात्र आता मैदानाच्या आतमध्ये सुनील एक जबरदस्त साईड बॉडी असलेला खेळाडू. 6 फूटच्या वरती त्याची हाईट आहे, बॉडी आहे. मात्र तशीच त्यांना फटकेबाजी करावी लागेल. मात्र स्ट्राईकवरती कोण असतील? विक्की असेल स्ट्राईकवरती. मात्र येणारे 6 चेंडू स्वतः कॅप्टन लाला माची, माफ करा नयन मात्र आहेत, मात्र मागचे माजी कॅप्टन उपकॅप्टन आहेत. आणि नक्कीच येणारे 6 चेंडू कमीत कमी धावा देण्याचं काम करतील, आणि जास्तीत जास्त धावा करण्याचं काम एकसर हे संघातील खेळाडू करतील. सुनील आहे, विक्की आहे मैदानाच्या आतमध्ये. स्टेपआउट झाले. बघायचं चांगली फिल्डिंग, चांगला एफर्ट लावले, डाय मारले होती. बघा आपल्या संघासाठी आम्ही काय पण करणार. एकच धाव घेतली जाईल. तिथे योगेश आहेत, मात्र चांगली फिल्डिंग योगेशच्या माध्यमातून आणि चांगली फेकी. रत्नागिरीने चांगला प्रयत्न केला, चेंडू डाय मारली होती, मात्र चेंडू निघून गेला अगदी बॉडीच्या खालूनच. सुरेख अप्रतिम चेंडू, अगदी अगदी खाली चेंडू टाकला होता. सुनील उंच खेळाडू आहे, मात्र अगदी बॅट्स आहे. जास्त धाव मिळणार नाही, फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. चेंडू आता डी झोनमध्ये. धावसंख्या 26. जास्त धाव बनू शकला नाही एकसर ए संघ. याचं मुख्य कारण चांगली गोलंदाजी. नयन, धनेश, कुणाल, कुंदन आणि लाला माची. फुलटॉस चेंडू होता, नत्र शॉट फटका खेळतात. बघा किती धावांचा फटका असेल. सचिन हा चेंडू उचलेपर्यंत एकच धाव घेतली जाईल. चांगली फेकी सचिन यांच्या माध्यमातून. चांगलं कव्हर केलं जातं यष्टीरक्षक कुंदन यांच्या मार्फत. आणि धावसंख्या झाली धाव फलकावरती फक्त आणि फक्त 27 धावा. गावदेवी एकसर हे संघ बनवतोय. चांगली गोलंदाजी नयन मात्रे, धनेश, कुणाल, कुंदन आणि तितकाच चांगली लाला देखील चांगली गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 4 चेंडू 3 धावा दिलेल्या आहेत. चेंडू हवेमध्ये अगदी गुरुवार. चेंडू थोडे कमी पडतात, चेंडू बॉडीला अडवतात. काही धाव वाचवलेत गुरुवांनी आणि आज थोडे कमी पडले. सुनील आणि दुसरी धाव घेताना बाद झाले.
धाव नाही का? वन शॉट आहे, वन शॉट म्हणजे धाव घेतली होती मध्ये ती वन शॉट आहे. मात्र या चेंडूवर कुठलीही प्रकारची धाव नाही आहे, लक्षात घ्या. धाव संख्या 27 झालेली आहे. शेवटचा चेंडू असेल आणि स्ट्राईकवरती विक्की असेल. अविनाश मैदानाच्या आतमध्ये शेवटचा षटकातील शेवटचा चेंडू असेल. पुढचा संघ प्लीज टॉससाठी यायचा. भाईंदर वर्सेस ओम ब्रह्मदेव गोडदेव. सुरेख सुरेख अप्रतिम चेंडू समाप्ती होते. जयधारे मुर्दा मास्टर संघाच्या वतीने चांगली गोलंदाजी आतापर्यंत. नयन मात्रे 8 धावा देऊन 1 गडी बाद करतोय. धनेश 5 धावा देऊन 2 गडी बाद करतोय. कुणाल 4 धावा देऊन 1 गडी बाद करतोय. कुंदन 5 धावा देऊन चांगली कामगिरी करतोय. त्याच्यानंतर लाला माची 3 धावा देतोय आपल्या संघासाठी आणि 27 धावावरती थांबवून ठेवतोय, रोखून ठेवतोय, अडून ठेवतोय, जकडून ठेवतोय एकसर ए संघाला. धन्यवाद धन्यवाद टीजे. आणि नक्कीच मुर्दा गावातील राम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सन्माननीय राजाजी पाटील यांचा सत्कार करतील मुर्दा ग्रामस्थांच्या वतीने, मुर्दा गावाच्या वतीने आणि नक्कीच आपल्या आगरी कोली समाज सामाजिक संस्थेच्या वतीने राजेश पाटील आणि राजेश पाटील सत्कार करतीलच. एका बाजूला खेळाडू आहेत, एका बाजूला अध्यक्ष आहेत. गावाचे अध्यक्ष राम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष राजेश पाटील साहेब. राम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष राजेशजी पाटील यांचा सत्कार केला जातोय आपल्या मुर्दा मास्टरच्या वतीने, गावाच्या वतीने, समाजाच्या वतीने. नक्कीच तो मान सन्मान आपण स्वीकारला, धन्यवाद. आणि आणखीन एक विशेष सन्मान मुंबई महापालिकेत वरिष्ठ फायर ब्रिगेड अधिकारी आहेत मनीष पाटील साहेब, त्यांचा देखील विशेष सन्मान माहिती शाळ आणि पुष्पगुच्छ देऊन मुर्दा मास्टरच्या वतीने, गावाच्या वतीने, समाजाच्या वतीने हा सन्मान केला जातोय. माहिती शाळ आणि पुष्पगुच्छ देऊन राजेश पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते. मनीष पाटील साहेब फायर ब्रिगेडचे वरिष्ठ अधिकारी मुंबई महापालिकेत आहेत. नक्कीच आपल्या गावाच्या, आपल्या समाजाच्या, आपल्या संघाच्या पाठीराखे आलेले आहेत. एकही प्रेम आहे आपल्या समाजावरती. नक्की जास्त धाव बनवू शकला नाही एकसर गावदेव एकसर हे संघ. फक्त आणि फक्त 27 धावा बनवल्या आणि 28 धावा आलेल्या आहेत. 30 चेंडूमध्ये 28 धावा बनवायच्या आहेत. नक्कीच आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये करूया हलकासा बदल. आपण आमंत्रण करूया आमचे मित्र भरत राऊत यांना. आणि भाईंदर देखील चर्चमध्ये देखील स्पर्धा सुरू आहे. गावकी मंडळाची स्पर्धा सुरू आहे आणि नक्कीच पुढील सामना असेल ओम ब्रह्मदेव गोडदेव वर्सेस भाईंदर संघ. चला आघाडीची जोडी पाठवून द्या. दादा स्पीकरवर मला कव्हर पडले तुझ्या. डीजे वाले दादा स्पीकरवर कव्हर पडले हो तुझ्या. मॅच ऑन. 27 धावा नाही आहेत. मी नेहमीच म्हणतोय की 27 म्हटलं तर सतावणारी धावसंख्या आणि 28 धावा या ठिकाणी विजयासाठी आहेत. त्याच्यामुळे लक्षात ठेवा ही धावसंख्या जरी तोकडी वाढत असली
तरी मात्र या मैदानावर लढण्यासाठी धावसंख्या नक्कीच चांगली आहे. प्रयत्न आज करावा लागेल की चांगली लाईन त्यांनी लेन तुम्हाला यूज करावी लागेल, चांगली गोलंदाजी प्लस कॅच देखील तुम्हाला व्यवस्थितरित्या पकडावे लागतील. फिल्डिंग जे क्षेत्ररक्षण आहे तुमचं ते तुम्हाला अगदी व्यवस्थित करावं लागेल. अशा प्रकारे जर तुम्ही क्रिकेटचा खेळ मैदानाच्या आतमध्ये खेळलात तर ही जी धावसंख्या दिली आहे 28 धावा, या 28 धावा देखील तुम्हाला डिफेन्स करता येतील. त्यामुळे प्रयत्न तोच असेल. सगळ्यात महत्त्वाचं काय तर सुरुवात, इथून सुरुवात एक चांगली सुरुवात अपेक्षित असेल एक्सर ए टीमकडून. त्या कारणास्तव इथे मात्र बेस्ट बॉलर यूज केला जातो एक्सर ए टीमकडून. राकेश पाटील समोर आहेत, रत्नाकर पाटील स्ट्राईक एंडला. नॉन स्ट्राईकला आपण बॅटर पाहतोय प्रशांत भोईर. आज जर प्रशांतने या ठिकाणी व्यवस्थित बॅटिंग केली तर त्याला भोईर स्टँडमध्ये जागा मिळेल, नाहीतर भोईर स्टँडच्या बाहेर त्याचा रस्ता फिक्स आहे. पाटील स्टँड आहे का? हा, मग भोईर परिवाराला एंट्री नाही तिकडे. मग दादा कोणत्या विकल्या वाटतं. चला मॅच ऑन करूया आपण. वेलकम गोडदेव, स्वागत आहे तुमचं. राकेश पाटील गोलंदाजी ट्रॅकवर, समोर रत्नाकर पाटील. पहिला चेंडू चांगला टर्न पाहिला आपण, स्विन झालाय चेंडू. ऑफ ब्रेक चांगल्या प्रकारे ठिकाणी आपण पाहिला. सिंगल इथे कंप्लीट करतो रत्नाकर. अकाउंट ओपन झालं, स्टार्ट ऑफ द फाउंडेशन. सुरुवात झाली फाउंडेशनला. मुर्दा मास्टर्स या टीमच्या 28 धावांचे टार्गेट. 3 षटकं चांगली हाताळली तर ही मॅच शेवटच्या ओव्हरपर्यंत जाईल. पुन्हा एकदा चांगला टर्न आहे. प्लेसमेंट चांगल्या प्रकारे पाहतो आपण. प्रशांत भोईर एकदा इथे मिळणार, कारण 30 चेंडू तुमच्याकडे आहेत. 30 मध्ये तुम्हाला बनवायचे 28 धावा. मग सिंगलचा खेळ देखील तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकेल. मुर्दा मास्टर्स आणि काय करायचं एक्सर ए टीमला, हे सिंगल तुम्हाला थांबवायचे आहेत. लेजेंडरी खेळाडू आहे किशोर पाटील, ज्यांनी टेनिस क्रिकेटचे भरपूर उन्हाळे पावसाळे अगदी जवळून पाहिलेत. अनुभवाची शिदोरी त्यांच्या पाठीशी आहे, त्याच्यामुळे क्षेत्ररक्षण नक्की तशा प्रकारे लावण्यात येते. त्या ठिकाणी प्रेशर आलंय बघा. कट केला, थर्डमॅन क्षेत्रामध्ये फिल्डर नव्हता. सिंगल आला, रत्नाकरनं कट केला होता. प्रशांतनं कट केला, थर्डमॅन क्षेत्रामध्ये फिल्डर नव्हता. सिंगल तिथे आला. आता थर्डमॅनला फिल्डर लावलाय, या कारणाचं इथे थोडंसं प्रेशर जाणवलं. आता मात्र ओपन खेळावं लागेल, थोडंसं खुलून खेळावं लागेल प्रशांतला, आणि प्रयत्न तोच होता. अनराईज खेळायचं होतं, हवेत होता चेंडू, प्रयत्न करायला हवा होता. देवेंद्र ठाकूर त्या ठिकाणी होते. एक धाव इथे मिळणार. धावा संख्या 3. षटक क्रमांक पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्ले. षटक मात्र पॉवर कोण दाखवणार, बॅट्समॅन पॉवर दाखवणार की गोलंदाज पॉवर दाखवणार. 3 धावा झालेत. ओ चांगला चेंडू आहे. यावेळेस अगदी खेळपट्टीवर चेंडू राहिला, मात्र एक चिके सिंगल लेग बायच्या स्वरूपात इथे मिळतोय. शांत क्रिकेट सुरुवातीपासूनच पाहायला मिळणार, यात काही शंका नाही आहे. धावा संख्या झाली आहे ती 4. शेवटचा षटक आहे. एक धाव झाल्या. दुसरा धाव प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. नॉन स्ट्राईक नाही, एंडला थ्रो व्यवस्थित होत नाहीये. इथे देखील रनआउटची संधी होती, ती संधी गमावलंय. एक्सर ए टीमने, मी सुरुवातीलाच म्हटलं होतं टार्गेट छोटं आहे, टोटल छोटं आहे, आणि या छोट्या टोटलला तुम्हाला डिफेन्स करायचा असेल तर क्षेत्ररक्षण हे तुमचं खूप महत्त्वाचं असेल. इथे देखील थ्रो खराब. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट. धावा संख्या झाली 6. एक जर आपण नोटीस केलं ना मित्रांनो, पॉवर प्लेचं षटक होतं, मात्र पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त एक चेंडू पॉवरच्या बाहेर आला, मग 38च्या बाहेर आला. भाईंदर संघ आला नाही अजून. आला का भाईंदर? चला या टॉससाठी या. शैलेश 5 मिनिटं. बघा, आयोजकांनी काही सूचना तुम्हाला अगोदर दिल्या होत्या, त्याच्यामुळे प्लीज मधल्या इनिंग ब्रेक नंतर टॉस बॉक्समध्ये दोन्ही कॅप्टन कंपल्सरी हवेत. पहिले षटक संपलं आहे. धावसंख्या पळकावर लागल्यात 6. आता येणारे मात्र 24 चेंडू, आणि 24 चेंडूमध्ये धावा बनवायच्या आहेत त्या 22.
24 चेंडू 22 धावा. मात्र हे सोपं नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं तुमची खेळण्याची क्षमता त्या ठिकाणी काय असायला हवी. गोलंदाज खराब लाईन अशा प्रकारची गोलंदाजी तुम्हाला बॅकफुटला नेऊ शकेल. एक्सर ए टीम जितू आहे 35 इयर ओल्ड, 35 वयोगटातील गोलंदाज. सॉफ्ट हँडने खेळतोय. एक धाव झाले. दुसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला तो रत्नाकर पडलाय त्या ठिकाणी. मात्र प्रशांत बघा अक्षरशः नॉन स्ट्राईक एंडला बॅटर पडला आहे तरी देखील प्रशांत 67 धावत सुटला. तिथे विकेट घेतली नाही अजूनही. चला वेळ संपली की नाही. नाही वेळ संपली नाही. इतका वेळ नाहीये, वेळ संपली आहे. एवढ्या वेळ तुम्ही पूर्ण दिवस राहाल तिथे उभे. धावा 8 झाल्यात. स्किट झालाय. दुखापत झाली नाही रत्नाकर. ओके व्यवस्थित आहे रत्नाकर. धावा झाल्या त्या 8. सगळ्यात महत्त्वाचं तुमचे शूज जे तुम्ही यूज करता मित्रांनो, थोडेसे चांगले शूज यूज करा जेणेकरून त्याची ग्रीप चांगले असायला हवी. एक धाव झाले. दुसऱ्याचा प्रयत्न तिथे होतोय. इथे देखील सिंगल मिळणार. धावा संख्या झाली आहे ती तब्बल 9 धावा. कारण बघा जर एखादी इजा झाली तर तो खर्च किती होईल. फ्रॅक्चर झाला एखादा तर ती इजा किती मोठी होऊ शकेल. त्याच्यामुळे शूज थोडीशी महागडी यूज करा त्याचा तो सोल चांगला असायला. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. शतरक्षक त्या ठिकाणी पोहोचू शकला नाहीये. 2 धावा झाल्या. तिसऱ्याचा प्रयत्न तिथे होतोय. चेंडू अजूनही फील्ड होत नाहीये. 3 धावा झाल्यात आणि या 3 धावेने धावसंख्या झाली आहे ती म्हणजे तब्बल 12 धावा. अरे दादा शांत बसा रे, केवढे बोलता तुम्ही लोक. धावा 12 झालेत. 50 वयोगटातील खेळाडू रत्नाकर पाटील रिटायरमेंट घेत आहेत आणि त्यांच्या जागी न्यू बॅटर नयन मात्रे मैदानाच्या आतमध्ये. कॅप्टन मुर्दा मास्टर्स. काहीतरी कान मंत्र रत्नाकरने नयन मात्रे यांना दिला. त्यांची पाठ देखील थोपाटली. कशा प्रकारे जायचं आहे. शूज मी रत्नाकर पाटलांना विनंती करतो एक शूज चांगली यूज करा तुम्ही पाटील साहेब. बघा जर एखादी इजा झाली तुम्हाला दुखापत झाली तर तो खर्च तुम्हाला किती महागात पडू शकेल. 50,000 लाख रुपये खर्च होईल तुम्हाला जर फ्रॅक्चर झाला तर. पण शूज चांगली यूज करा. धावा झाल्यात ती 12. मिस फील्ड झाले आहे. शतरक्षण चांगला पाहायला मिळत नाही त्या ठिकाणी. इथे देखील 2 धाव मिळतील. कारण जर तुम्ही 5,000ची शूज तुमच्या पायामध्ये जर नसेल तर तुम्ही जर क्रिकेट खेळत असाल 1500ची 1200ची शूज घालून तुम्ही खेळत असाल रत्नाकर भोईर तर ती 1500-1200ची शूज तुम्हाला 1-1.5 लाख रुपये खर्च देईल. NS भाईंदर टीम कॅप्टन आलेत का दीपक सर. एलन सर मित्र टॉस करायला. धाव संख्या 15. धावा 15 झालेत. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावत संख्या 15. 28 आहे. बघा अजूनही मॅच गेली नाहीये. इथे देखील मॅच संपली नाहीये. एक चांगलं षटक एक सर एचा संघ वापसी करू शकतो या मॅचमध्ये. या स्पर्धेमध्ये एक चांगलं षटक टाकायचं आहे. कमीत कमी 2 ते 3 धावांचं. त्याच्यामध्ये 2 ते 3 विकेट देखील तुम्हाला हवे आहेत. कमीत कमी 2 विकेट तरी तुम्हाला हवे आहेत. असं एखादं चांगलं षटक तुम्हाला हाताळावं लागेल तर तुम्ही या मॅचमध्ये वापसी करू शकाल. तर अगदी योग्य लाईन त्यांनी लय पकडले ती म्हणजे मुर्दा मास्टर्स टीमनं. सिंगल डबलनं स्कोरबोर्ड सुरू ठेवलाय. सिंगल डबलचा खेळ हवा आहे मुर्दा मास्टर्स टीमसाठी कारण 28 धावांचं टार्गेट त्यांच्या समोर आहे. गोडदेव टीम कॅप्टन. गोडदेव टीम कॅप्टन. गोडदेव टीम कॅप्टन भावेश पाटील. चला आपण टॉससाठी या. धावा 15 आहेत. बघा मॅच लवकर संपणार.
त्याच्यामुळे प्लीज घाई करा. दोन्ही टीम कॅप्टन लवकरात लवकर या. टॉस करून घ्यायची आहे आम्हाला. षटक क्रमांक 3 देवेंद्र ठाकूर गोलंदाजी ट्रॅकवर. समोर प्रशांत भोईर. आडव्या बॅटनं चांगला स्ट्रोक खेळलाय. हवेत चेंडू आहे. कॅच पकडलाय. खूप चांगला कॅच पकडलाय विकीनं. पहिली विकेट डाऊन. धक्का क्रमांक 2. रिटायरमेंट नंतर विकेट झाली आहे ती म्हणजे प्रशांतची. धावा 15 आणि 15 धावसंख्या 2 गडी बाद. आउट. डीजे आमचे गेले वाटतं. कुठे गेले नाश्ता करायला. धावसंख्या 15. बघा काय चालतं काय डुलतो. धावा किती केलेत. 8 धावा केल्यात प्रशांत भोईने. टाळ्या व्हायला प्रशांतसाठी. खूप चांगली बॅटिंग. 28 धावा आणि 28 धाव्यामध्येच खूप चांगले बॅटिंग. डाऊन द ग्राउंड चांगले फटके प्रशांत भोईरनं खेळलेत आपल्या टीमसाठी. आता मात्र नामवंत जोडी मैदानाच्या आतमध्ये. एका साईडला लाला माची आणि एका साईडला आपण पाहतोय कट करतोय. सिंगल मिळणार. या ठिकाणी आगमन झालंय आगरी समाज सामाजिक संस्थेचे कार्याध्यक्ष आदरणीय सन्माननीय प्रकाशजी ठाकूर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम मामा. आगतम स्वागतम सुस्वागतम. मंडळाचे कार्याध्यक्ष आगरी समाज सामाजिक संस्था प्रकाशजी ठाकूर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. त्यांचं मुख्य व्यासपीठावर हार्दिक हार्दिक स्वागत आहे जयदारावी मुर्दा मास्टर्स टीमच्या वतीनं. धावा 16. म्हटलं होतं एक चांगलं षटक आणि जवळजवळ 2 ते 3 विकेट. एक मी म्हणेल ग्रँड एंट्री एक सर ए टीम करू शकेल या मॅचमध्ये. बघा वेळ बघा 20 मिनिटात 4 षटकं. लक्षात घ्या एक सर ए. अन्यथा तुमचा एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये येईल. ओ मला वाटते बॅटला ब्रश होता का सर. यस बॅटला ब्रश झाला होता चेंडू. म्हणजे ही कॅच ड्रॉप झाली इथे किशोर पाटील कडून. लाला मांची यांची विकेट होती आणि खूप चांगला चेंडू टाकला होता देवेंद्र ठाकूरनं. चेंडू पडल्यानंतर आत वळाला होता आणि ही जर विकेट प्राप्त केली असती तर नक्कीच इथे थोडाफार दबाव जाणवला असता मुर्दा मास्टर्स या टीमवर. 16 झालेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 1 धाव फक्त खर्च केलाय. इनसाइड आउटचा फटका. स्वीपर कव्हर पॉइंट फिल्डर आहे त्या ठिकाणी कैलास म्हात्रे. 1 धाव. धावा झाल्यात त्या 17. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. मॅच जाणार शेवटच्या ओव्हरपर्यंत ही मॅच जाईल यात काही शंका नाही आहे. ज्याप्रमाणे गोलंदाजी होत आहे त्याप्रमाणे आपण एक अंदाज वर्तवू शकतो या मॅचचा. कारण सिंगल डबल एक माइंडसेट केला आहे मुर्दा मास्टर्स टीमने. एक माइंडसेट केला आहे आम्हाला सिंगल डबल खेळायचं आहे. त्या माइंडसेटनं मुर्दा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. ओ बघा मी नेहमीच म्हणतोय प्रशांत की तुम्ही ठरवून क्रिकेट खेळू शकत नाहीत. जसा चेंडू येतोय त्या चेंडूच्या मिरिटवर जाऊन तुम्हाला क्रिकेट खेळावं लागेल. आणखी एक डॉट बॉल. सर 1 बॉल आहे अजून. धावा संख्या झाली ती 17. एक चेंडू आहे. भावेश पाटील गोडदेव टीम कॅप्टन. बाबू ये लवकर चल. ऑफ साईडला फटका चांगला अराउंड द कार्पेट. डीप मध्ये चेंडू येतोय. थोडंसं मिसफील्ड झालं. पडला त्या ठिकाणी फिल्डर. बॉडी लँग्वेज थोडीशी त्या ठिकाणी आपण पाहिलं तर खराब पाहायला मिळाली. वेलकम महेंद्र पाटील. चला टॉस बॉक्स मध्ये या. चला महेंद्र चल मेंढा. महेंद्र दादा चल ना टॉस बॉक्स मध्ये चल. नाणेफेकीचा कौल त्या ठिकाणी केला जातोय. सन्माननीय कार्याध्यक्ष आगरी समाज सामाजिक संस्था प्रकाशजी ठाकूर साहेब यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी नाणेफेक केली जात आहे. एका साईडला गोडदेवचा संघ आहे तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय NS भाईंदरचा संघ आहे.
12 चेंडू 9 धावा. मॅच अजूनही मी म्हणेल बॅलन्सिंग आहे. मी तर असं म्हणू शकणार नाही की मॅच मुर्द्याच्या बाजूने झुकले आहे, नाही आहे. आतापर्यंत नक्कीच 9 धावा तुम्हाला 12 चेंडूमध्ये करायचे आहे. जितकं आव्हान सोपं वाटतं तितकं आव्हान सोपं नाही आहे. विकीच्या हातामध्ये चेंडू दिला जातोय. आणखीन एक चांगला बेस्ट बॉलर यूज केला जातोय. हे षटक नक्कीच या मॅचचं टर्निंग पॉईंट ठरू शकेल. एका साईडला नाणेफेक त्या ठिकाणी केली जाते. कार्याध्यक्ष प्रकाश ठाकूर यांच्या शुभ हस्ते कॉइन स्विन केला जातोय. आणि यस टॉस स्विन. शॉर्ट बॉल आहे, हवेत खेळलाय. डिक्लेअर झोन. धावा मिळतील 2. टॉस जिंकले. घोडदेव संघाने नाणेफेक जिंकले. आपला निर्णय आपण लगेच जाहीर करावा आणि दोन्ही टीमला विनंती करतो की आपापल्या प्लेअर लिस्ट कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा करा. धावा झाल्यात 21. दहिसरच्या मैदानावर खरोखरच चमत्कारिक गोलंदाजी केली होती देवेंद्रनं, खास करून विकीनं. विसरता कामा नये. 4 धावा करू दिल्या नव्हत्या या गोलंदाजानं. व्हेरिएशन आहे मात्र या ठिकाणी त्या गतीला ओळखले लाला माची यानं. सिंगल मिळणार. 1 संघ पुढे सरकतोय. धावा संख्या झाल्या ती 22. दहिसरची स्पर्धा, मागच्या वीकची स्पर्धा, मागच्या आठवड्याची स्पर्धा 4 धावा या गोलंदाजांना करू दिल्या नव्हत्या. अजूनही जवळपास 6 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहे 10. वेलकम किशोर भोईर साहेब, हार्दिक स्वागत आहे. ऑफसाईड चेंडूला कट करतोय. चेंडू सिंगल, 1 धाव. धावा झाल्या 23. अजूनही 5 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहेत 8. 9 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस फटका अतिशय सुंदर आणि इथे मॅच 1 बाउन्स आहे. 1 बाउन्स आहे. 1 बाउन्स चौकार मिळणारा मॅच अजूनही आहे. स्कोर बॅलन्स. 1 इंचाचा फरक पडल्यानंतर मॅच संपली असती. एका धावीची गरज आहे. फक्त एका धावीची गरज आहे विजयासाठी मुर्दा मास्टर्स या टीमला. आणि अशा रीतीने या ठिकाणी मुर्दा मास्टर्स संघ विजय होतोय. अभिनंदन मुर्दा मास्टर्स. हार्ड लक अँड बॅड लक एक्सर ए टीम. पुढील वाटचालीसाठी मुर्दा संघाला खूप खूप शुभेच्छा असतील.